सुरुवात करतोय. तर रसिको, गवळण कशी घेऊ सांगा? हा बुवा पण युवा आणि मी पण युवा. तुरीवाले बुवा जरा बाहेर या. आज या युवा बुवांना गवळण ही प्रेमाचीच देणार. या बुवांना 2 विषय देऊन जातोय गवळणीमध्ये. बुवा, इथे येताना तुम्ही 2 विषयाची कड द्यायची आहे. तुम्ही फक्त प्रेमाची कड द्याल ते चालणार नाही. काय बघा, राधा आणि कृष्णाचं नातं हे अजरामर आहे. राधा आणि कृष्णाचं नातं हे अजरामर आहे. त्यांचं प्रेम हे भौतिक आणि शारीरिक नसून ते सर्वोच्च रूप आत्म्याची, परमेश्वराची एक रूपता आहे. परंतु आज मित्रांनो, समाजामध्ये तरुण पिढी आपल्या स्वतःच्या जीवाशी खेळत आहे आणि या प्रेमाला, व्याख्येला गालबोट लावण्याचे जे प्रकार करत आहेत, हीच खरी आमची शोकांतिका आहे. आणि म्हणून राधा आणि कृष्ण आणि आजची तरुण पिढी, बुवा काय म्हणतोय बघा, राधा आणि कृष्ण आणि आजची तरुण पिढी जे प्रेम करते, या अंध प्रेमावर आधारित भेदिक गवळण आज तुमच्या समोर सादर करतोय. लक्ष असू द्या. हे कृष्ण सख्या, आपण ज्या केल्या तर त्यास लीला म्हणतात. आणि हल्लीच्या समाजात वासनेपोटी जी कृत्ये करतात त्यास वाईट चाळे म्हणतात. अरे सांग मज काना, ज्या अंधांना प्रेम या शब्दाची पवित्रता कळत नाही, मग प्रेम का करतात? आणि तुझ्या माझ्या नात्याशी तुलना करून आपल्या प्रेमाला कलंकित का रे करतात? काय म्हणतोय बघा, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छिपा रखा है. काय म्हणतोय बघा, मनाच्या अंतरी नाव तुझे कोरले, मनाच्या अंतरी नाव तुझे कोरले, तुझे माझे नाते जगा वेगळे, भावांतरीचे हळवे कुणा नाही कळले, भावांतरीचे हळवे कुणा नाही कळले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले, तुझ्या माझ्या नात्याला या गाल बोट लागले. मनाच्या अंतरी
ऐकून खंत काळी होई नीरव शांत होई तुलना आपल्या नात्याशी सुबुद्धी दे तुझे माझे ऋणानुबंध कळण्याचे आहेत बंध शुद्ध ठेवून भाव वाद भक्ती तरंग राधा कृष्णाच्या प्रेम लिलेची राधा कृष्णाच्या प्रेम लिलेची नाही तर गुणा येणार नाही तर गुणा येणार गुरु नाम स्मरुनी कवन केले गुरु नाम स्मरुनी कवन केले कवन मलिन होऊन विस्तारे कवन मलिन होऊन तुझ्या माझ्या नात्याला या गालबोट लागले तुझ्या माझ्या नात्याला गालबोट का लागले ते सांगायचे बुवा. हॅलो, हे पहा